शेतकरी मित्रांनो नमस्कार. हे पहा, ऊसाची बाळ भरणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, ऊसाची बाळबंदी जी आहे ती करेक्ट टायमात होणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकताय, आम्ही थोडं लेट केलं होतं आणि लेट करणंच चांगलं असतं, कारण 10 फुटामध्ये जे आपल्याला अपेक्षित फुटवे आहेत ते करेक्ट आपल्याला 4.5 फूट सरी असेल तर 45 ते 50 फुटवे अपेक्षित आहेत. आणि तेवढं झाल्याशिवाय तुम्ही ऊसाची भरणी करू नका, बाळबांधणी. आता हे बघा, जवळजवळ आमचे भरपूर फुटवे मुजलेले आहेत, पाहू शकता. आता आलेले आहेत ते फुटवे जवळजवळ. आता तुम्हाला मी 15 दिवसानंतर परत व्हिडिओ दाखवतो. करेक्ट 10 फुटामध्ये आपले 50 ऊस आहेत, तुम्हाला मापून दाखवतो मी. असं तुम्हीही नियोजन करा. आणि याला बेसल आम्ही काय टाकलेलं आहे ते तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगतो. असं तुम्हीही नियोजन करा शेतकरी मित्रांनो. आता जवळजवळ कमरेबरोबर लावून आलेले आहे, तुम्ही पाहू शकताय. आमचे पप्पा आणि पॉवर टिलरवाले आपले मित्रच आहेत ते. कोणत्याही कामाचं शेतकरी मित्रांनो नियोजन असणं प्रॉपर गरजेचं आहे. असं तुम्हीही नियोजन करा आणि तुम्हीही भरघोस उत्पादन घ्या. या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो हाईप करा आणि पॉईंट द्या, जेणेकरून यूट्यूब जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करेल. आणि तुमच्या गावातील ग्रुपना, व्हॉट्सअप ग्रुपना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमच्याकडूनही सहकार्य होईल. आणि परफेक्ट डोस टाकणं गरजेचं आहे. आपण डोस तुम्हाला आता मी बोर्डवर घेऊन जाणार आहे आणि तिथं समजावून सांगून आपण डोस कोणता टाकलेला आहे हे सांगतो.
ऊसाची भरणी करताना बेसल डोस जो आहे अशा पद्धतीने टाका, म्हणजे तुमचे जे फुटवे जे आहेत ते सगळे एकसारखे वाढ फास्ट होईल त्यांची, आणि मोठ्या भरणीला ऊस लगेच महिन्याभरामध्ये येऊन जाईल. तर 1 एकरासाठी आपल्याला DAP 2 बॅग घ्यायचे आहेत, आणखीन MOP 1 बॅग घ्यायची. तर असं तुम्ही कॉम्बिनेशन करा. DAP 2 बॅग आणि MOP 1 बॅग हे दोन्ही मिश्रण मिक्स करा आणि टाकून द्या बाळभरणी करण्यापूर्वी. त्यानंतर अमोनियम सल्फेट 2 बॅग, आणि कॉम्बो 56 kg. शेतकरी मित्रांनो, अमोनियम सल्फेटमध्ये सल्फर, गंधक आणि नत्र असतं. नत्र आणि गंधक येतं. तर कॉम्बोमध्ये मॅग्नेशियम सल्फेट येतं आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स येतात. त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते DAPमध्ये जे फॉस्फरस असतो त्याचं क्रॉस कनेक्शन आहे. त्यामुळं तुम्ही अमोनियम सल्फेट आणि कॉम्बो 56 किलो हे 2 बॅग, अमोनियम सल्फेट आणि कॉम्बो 56 किलोची 1 बॅग, हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून, ही सेपरेट मिक्स करून टाकून द्या सरीमध्ये, प्रत्येक सरीमध्ये. आणि तसं बघितलं तर बोधावर तुम्ही लागवड टाकलात तरी पण चालतंय, कारण आपण भरणी करणारच आहोत. त्यामुळं DAP MOP याचं कॉम्बिनेशन 1 करा, आणि अमोनियम सल्फेट आणि कॉम्बी 56 किलो याचं कॉम्बिनेशन 1 करा, आणि हे सेपरेट टाकून घ्या. प्रत्येक सरीमध्ये टाका, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ऊसाची भरणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं ठिबक नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा बेसल डोस आहे शेतकरी मित्रांनो. तर भरणी झाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट 25 किलो, हे भरणीपूर्वी हा डोस टाका. DAP MOP मिक्स करून, आणि अमोनियम सल्फेट कॉम्बी हे सुद्धा मिक्स करून तुम्ही टाकू शकता. जमिनीमध्ये पडल्यानंतर मिक्स झालं तर काय प्रॉब्लेम नाही आहे, पण एकत्रित मिक्स करून टाकू नका. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट भरणी झाल्यानंतर, पाणी पाजल्यानंतर तुम्ही कॅल्शियम नायट्रेटची 25 किलोची 1 बॅग टाकू शकताय. तेही 1 सरी आड टाकलात तरी पण चालेल, कारण 25 किलो आपल्याला पूर्ण 1 एकरासाठी टाकायचं आहे. त्यामुळं 25 किलोची बॅग 1 सरी आड टाका, म्हणजे तुमचं नियोजन परफेक्ट होऊन जाईल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, म्हणजे त्यांचंही उत्पादन वाढेल. आणि या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या, म्हणजे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करेल. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.